महाराष्ट्रातील लाखो गरजू गरीब आणि निराधार नागरिकांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना ही एक अत्यंत महत्वाची आणि जीवनाला आधार देणारी या ठिकाणी योजना आहे। या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून दर महिन्याला आर्थिक मदत थेट त्यांच्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात त्या ठिकाणी डीबीटी पद्धतीने जमा केली जाते। म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे कोणत्याही दलालांशिवाय त्यांच्या डायरेक्ट खात्यात ही रक्कम दिली जाते। आता या योजनेचा नवीन हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी तात्काळ आपली बँक खाते तपासावे आणि पैसे आले की नाही त्याची त्यांनी खात्री करावी। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज संजय गांधी निराधार योजनेबाबत हप्ता कधी आणि किती मिळतो, तसेच पैसे आले आहे की नाही हे नेमके कसे तपासायचे, याची पात्रता, अटी आणि नियम काय आहेत, तर अर्ज प्रक्रिया नेमकी कशी आहे, तसेच आवश्यक कागदपत्रे आणि पैसे अडकले असतील तर नेमके काय करावे आणि योजनेचे फायदे तसेच शासनाच्या महत्त्वाच्या सूचना देखील आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तसेच हा हप्ता नेमका कधी आणि केव्हा मिळणार ही सुद्धा एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहे। त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल। तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता या ठिकाणी जाणून घ्या संजय गांधी निराधार योजना म्हणजे नेमके काय। तर संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत त्या ठिकाणी राबवली जाणारी एक योजना आहे। समाजातील अशा व्यक्ती ज्या आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी दुर्बल आहेत, ज्यांना कुटुंबाचा त्या ठिकाणी आधार नाहीये आणि जे वृद्ध, अपंग, विधवा किंवा त्या ठिकाणी आजारी आहेत, अशा लोकांना जगण्यासाठी किमान आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने ही योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे। तर ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू असून शहरी व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना समान लाभ या ठिकाणी त्याचा दिला जातो। तर आता मोठी बातमी म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता जो जमा। राज्य शासनाच्या ताज्या माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेचा नवीन हप्ता डीबीटी प्रणालीद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात त्या ठिकाणी जमा केला जात आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत। उर्वरित लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने हा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। ज्यांना कोणाला पैसे मिळाले असतील त्यांच्यासाठी तर आनंद आहेच, पण ज्यांचे कोणाचे अजूनपर्यंत पैसे यायचे राहिले असतील त्यांनी थोडा धीर ठेवावा, कारण तुम्हाला त्याचा हप्ता जो आहे तो लवकरच त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून डीबीटी पद्धतीने तुमच्या लवकरच बँक खात्यात वर्ग होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही एटीएम, बँक पासबुक तसेच मोबाईल SMS किंवा बँक ऍप द्वारे देखील तुमचे खाते त्या ठिकाणी तपासून घ्या, कारण येणारी जी रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात येत असते। त्यामुळे बँकेचे जे काही तुमचे अकाउंट असतील त्या ठिकाणी तुम्ही त्याची पडताळणी करून घ्या की तुमचे पैसे त्या ठिकाणी आले आहेत की नाही। काही जे लाभार्थी असतील त्यांना काही वेळेस 2 ते 3 महिन्यांचा हप्ता जो आहे तो एकत्रित त्यांच्या खात्यात जमा होतो। उशीर झाल्यास थकीत रक्कम तुम्हाला एकत्रित दिली जाते, त्यामुळे तुम्हाला जास्त पैसे देखील त्या ठिकाणी येऊ शकतात। जर तुमचे आधीचे मागील महिन्यांचे जर का हप्ते तुमचे रखडलेले असतील आणि जे तुमचे आले नसतील तर अशा वेळेस KYC प्रक्रियेमुळे देखील तुम्हाला विलंब लागलेला असू शकतो। तसेच तुम्हाला ते 2 ते 3 महिन्यांचा एकत्रित हप्ता देखील तुम्हाला त्या ठिकाणी येऊ शकतो। ही रक्कम तुमच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते, त्यामुळे तुम्हाला मध्यस्थांची त्या ठिकाणी गरज देखील लागत नाही। त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेचे SMS त्या ठिकाणी तपासून घ्या। आता महत्वाचं म्हणजे कोण कोण या योजनेच्या ठिकाणी पात्र आहेत, क्रायटेरिया नेमका काय आहे। तर अशा व्यक्ती पात्र आहेत ज्या निराधार महिला आणि पुरुष आहेत, तसेच जे विधवा महिला आहेत, तसेच घटस्फोटित किंवा परित्यक्ता महिला आहेत, तसेच अपंग व्यक्ती जे की 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेले अपंग व्यक्ती या ठिकाणी पात्र आहेत। तसेच अंध, मूकबधीर आणि बहिरे नागरिक देखील या ठिकाणी पात्र आहेत, हे सुद्धा एक अपंगाचाच प्रकार आहे। तसेच गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या या ठिकाणी पात्र व्यक्ती आहेत। तसेच कुटुंबाचा आधार नसलेले वृद्ध नागरिक म्हणजेच त्यांना कुटुंबाचा आधार नाही असे नागरिक सुद्धा या ठिकाणी वृद्ध नागरिक या ठिकाणी पात्र आहेत। आता दुसरे म्हणजेच आपण उत्पन्न गट एकदा देखील या ठिकाणी व्यवस्थित पाहून घेऊया। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या त्या ठिकाणी मर्यादित असणे आवश्यक आहे। जर का तुमचे उत्पन्न त्याच्या बाहेरील गटात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरवले जाऊ शकता। तर अपात्र व्यक्ती म्हणजेच कोण, तर आता पाहून घ्या। सरकारी नोकरीत असलेले त्या ठिकाणी पात्र नाहीत,
तसेच इतर कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेणारे देखील या ठिकाणी पात्र नाहीत. तसेच उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेले या ठिकाणी अपात्र व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होत आहे. आता पाहून घ्या आवश्यक कागदपत्रांची या ठिकाणी सविस्तर यादी. अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे असतात जे की तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागतात. त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड हे अनिवार्यच आहे. तसेच तुमचा रहिवासी दाखला लागणार आहे आणि उत्पन्नाचा दाखला देखील तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. तसेच तुमच्या वयाच्या दाखल्यामध्ये तुम्ही जन्म प्रमाणपत्र किंवा तुमचा शाळा सोडल्याचा दाखला त्यांना देऊ शकता. तसेच बँक पासबुक, आधार कार्ड लिंक असलेले बँक पासबुक तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. कारण येणारी जी रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने त्या ठिकाणी जमा केली जात असते. त्यामुळे तुम्हाला बँक पासबुक या ठिकाणी महत्वाचेच ठरणार आहे. आणि अपंगत्व प्रमाणपत्र, जर तुम्ही 40% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या नागरिकांमध्ये येत असाल तर तुम्हाला अपंगत्वाचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर करावे लागणार. तसेच तुमचे विधवा प्रमाणपत्र तुम्हाला लागू असेल. जर तुम्ही विधवा महिला असताल तर तुम्हाला त्या ठिकाणी विधवा प्रमाणपत्र देखील लागणार आहे. तसेच घटस्फोटाचा दाखला किंवा न्यायालयीन आदेश देखील तुम्हाला त्या ठिकाणी लागू असल्यास तुम्ही त्यामध्ये मोडत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. तसेच पासपोर्ट साईजचा फोटो देखील तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. कागदपत्रांमध्ये चूक असल्यास तुमचा हप्ता देखील त्या ठिकाणी थांबू शकतो. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही फसवेगिरी न करता तुमचे जे सच्चे कागदपत्र जे असतील तेच तुम्ही त्या ठिकाणी सादर करा. आता या ठिकाणी पाहून घ्या संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज नेमका कसा करायचा. ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पाहून घ्या. आपल्या गावातील त्या ठिकाणी ग्रामसेवक, तलाठी किंवा नगरपालिकेत तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधा. तसेच संजय गांधी निराधार योजनेचा तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडून अर्ज घ्या आणि सर्व कागदपत्रे जोडून तुम्ही त्या ठिकाणी तो अर्ज भरून घ्या. चौकशी पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर देखील होत असतो. तर ऑनलाईन अर्जामध्ये काही ठिकाणी आपले सरकार पोर्टल किंवा समाज कल्याण कार्यालयामार्फत देखील अर्ज त्या ठिकाणी स्वीकारले जातात. अचूक माहिती आणि स्थानिक कार्यालयाकडून तुम्ही त्या ठिकाणी घेणे अपेक्षित आहे. तुमच्या ठिकाणी काही ठिकाणी याचा अर्ज देखील ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध असतो आणि ऑनलाईन स्वरूपात देखील उपलब्ध असतो. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी ती चौकशी करून घ्या. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे आले आहेत की नाही हे नेमके कसे तपासायचे. तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी पैसे तपासू शकता. आता तुम्हाला ते पद्धत सांगून देतो. बँक पासबुक अपडेट करून देखील तुम्ही त्या ठिकाणी तपासू शकता. तसेच एटीएम मशीनवर देखील बॅलन्स तुम्ही त्याचा त्या ठिकाणी तपासू शकता. आणि मोबाईलवर आलेला SMS पाहून देखील तुम्ही त्या ठिकाणी पैसे आले आहेत की नाही हे पाहू शकता. तसेच मोबाईल बँकिंग ऍप वापरून देखील तुम्ही त्या ठिकाणी तुमचे पैसे आले आहेत की नाही हे पाहू शकता. तसेच CSC किंवा आपले सरकार केंद्रात जाऊन देखील तुम्ही चौकशी करून त्याची तपासणी करू शकता. खाते स्टेटमेंट मध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असे नाव तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असते. अशा कोणत्याही पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी पैसे आले आहेत की नाही हे तुमचे त्या ठिकाणी पाहू शकता. आता काही नागरिकांना त्या ठिकाणी पैसे येत नाही किंवा उशीर होतो. जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर तुम्ही काय करायचे. जर तुम्हाला हप्ता जमा झालाच नाही तर तुम्ही काही उपाय करू शकता. ते म्हणजेच आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे तुम्ही त्या ठिकाणी तपासू शकता. तसेच तुमचे बँक खाते सक्रिय आहे का म्हणजे चालू आहे का हे देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. तसेच तहसील किंवा समाज कल्याण कार्यालयात अर्जाची स्थिती देखील तुम्ही त्या ठिकाणी तपासू शकता. किंवा ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याशी देखील तुम्ही संपर्क त्या ठिकाणी साधू शकता. तसेच कागदपत्रांमध्ये जर का तुमच्या त्रुटी असल्यास ती देखील तुम्ही त्या ठिकाणी दुरुस्त करून घेऊ शकता. आता पाहून घ्या शासनाच्या काही महत्वाच्या सूचना देखील. आधार लिंक असलेले खातेच असणे तुमचे त्या ठिकाणी आवश्यक आहे. तसेच उत्पन्नाचा दाखला वेळोवेळी तुम्ही त्या ठिकाणी अपडेट करून घ्या. तसेच चुकीची माहिती दिल्यास तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद देखील होऊ शकतो आणि शासन निर्णयानुसार नियम व रक्कम देखील तुमची त्या ठिकाणी बदलू शकते. त्यामुळे तुम्ही EKYC देखील तुमच्या वेळेत पूर्ण करणे या ठिकाणी आवश्यकच असते. दरवर्षी ती EKYC तुम्हाला हयात असलेला दाखला देखील तुम्हाला त्या ठिकाणी लागत असतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही ही EKYC त्या ठिकाणी पूर्ण करू शकता. त्यामुळे वर्षाअखेरचे जे वर्षाला KYC असते ते तुम्ही पूर्ण करणे या ठिकाणी बंधनकारकच आहे. आता या योजनेचा आपण निष्कर्ष काय सांगतो ते एकदा सोप्या भाषेत फास्ट मध्ये या ठिकाणी पाहून घेऊया. संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्रातील गरजू आणि निराधार नागरिकांसाठी एक महत्वाचा आधार आहे. आता ते आपण कसा आहे तो पाहिलाच आहे. तर सध्या या योजनेचा हप्ता मिळण्यास देखील सुरुवात झालेली आहे. पात्र लाभार्थ्याने ताबडतोब आपले खाते नेमके कसे तपासायचे ते तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगितलेले आहे. त्या पद्धतीने कोणत्याही पद्धत तुम्ही त्या ठिकाणी अवलंबून तुमचे खाते त्या ठिकाणी तपासू शकता. तसेच ही माहिती तुमच्या नातेवाईकांना
शेजाऱ्यांना आणि गरजू लोकांपर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचवा, जेणेकरून कोणताही पात्र नागरिक या लाभापासून या ठिकाणी वंचित राहणार नाही. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.